भक्ती विजय कथासार अध्याय 2 जयदेवांचे चरित्र। श्री गणेशायन महा। भगवान विष्णू व्यासांना म्हणाले, तुम्ही अनेक पुराणे सांगितली आहेत, पण कलियुगात अज्ञानी लोकांना त्याचा अर्थ कळत नाही, म्हणून तुम्ही जयदेवांच्या रूपाने अवतार घेऊन त्यांचा अर्थ समजावून सांगा आणि जीर्णोद्धार करा। त्यांच्या आज्ञेनुसार व्यासांनी जगन्नाथपुरीजवळ तंदुबिल्व गावी जयदेव नावाने एका ब्राह्मणाच्या घरी जन्म घेतला। ते लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान होते आणि अभ्यास न करता सर्व शास्त्रांमध्ये पारंगत होते। ते उत्तम वक्ते होते। कलियुगात माझे भजनच लोकांचा उद्धार करेल हे कृष्ण वचन ध्यानात घेऊन त्यांनी पद्मपुराणातील राधा माधव विलासाचे वर्णन असलेले गीता गोविंद नामक प्रासादिक संस्कृत काव्य रचले। ते फारच लोकप्रिय झाले। त्याचे घरोघरी पठण होऊ लागले। त्यावेळी जगन्नाथ क्षेत्री सात्विक नावाचा राजा राज्य करीत होता। जयदेवांची कीर्ती ऐकून त्याला मत्सर वाटला, म्हणून त्यानेही त्यांच्यासारखाच एक काव्यग्रंथ रचला व त्याच्या प्रती घरोघरी वाटून लोकांनी त्याच काव्याचा पाठ करावा असा आदेश दिला। त्यामुळे त्याच्या राज्यातील विद्वान रागवले। ते म्हणाले, राजा, तुझा ग्रंथ फक्त तुलाच आवडेल असा नाही, तो जयदेवांच्या साम्यतेचा आहे अशी वल्गना करू नकोस, कारण जे ज्ञानी असतात ते कधीही आपला मोठेपणा सांगत नाहीत। विद्या, हरिकीर्तन, गुरुमंत्र, ब्रह्मज्ञान, केशर, कस्तुरी अशा मूल्यवान गोष्टी एखाद्याच्या मागे लागून देऊ नयेत, त्यामुळे त्यांना कमीपणा येतो। अशा प्रकारे विद्वानांनी निषेध करताच राजाही मनोमन चवताळला। त्याने त्यांना आव्हान दिले, म्हणाला, आपण माझा जयदेवांचा असे दोन्ही ग्रंथ रात्री जगन्नाथांसमोर ठेवू। यापैकी जो ग्रंथ त्यांना अमान्य असेल तो ग्रंथ ते बाहेर ठेवतील। ते सर्वांनी मान्य केले। त्या रात्री ते दोन्ही ग्रंथ जगन्नाथांच्या गाभाऱ्यात ठेवून पुजाऱ्यांनी दरवाज्यांना कुलूप लावले। दुसऱ्या दिवशी राजाचा ग्रंथ गाभाऱ्याबाहेर ठेवलेला दिसला। पुजाऱ्यांकडून ते वृत्त पंडितांना कळताच त्यांना अत्यानंद झाला। त्यांनी सात्विकताची भेट घेतली व म्हणाले, राजा, दूध आणि पाणी यांचा निवाडा झालेला आहे, तो भगवंतांनीच केला आहे। राजहंस आणि कावळा यांची बरोबरी होऊ शकत नाही, त्याप्रमाणे तुझे कवित्व आणि जयदेवांची गीत गोविंद यांची साम्यता शक्य नाही। ते ऐकून तो लज्जित झाला। तो जगन्नाथांना शरण गेला आणि पश्चातापयुक्त रुदन करत करुणा भाकू लागला। म्हणाला, हे प्रभो, तुम्ही सर्वांठाई एकच आहात। भक्त आणि अभक्त तुमच्याच सत्तेने व्यवहार करतात। तुम्ही पतितपावन आहात, समदृष्टी आहात। तुमच्यापाशी प्रिय आणि अप्रिय असा भेदभावच नाही। मग माझा ग्रंथ बाहेर का ठेवलात? आता तुम्हीच माझी बाजू सांभाळा, अन्यथा मी प्राणत्याग करीन। जेव्हा जगन्नाथांनी निज कृपेने त्यांच्या ग्रंथातील 24 श्लोक जयदेवांच्या ग्रंथात घालून त्याचे समाधान केले, जगन्नाथ क्षेत्रातील एका अग्निहोत्री विप्रवर्यांना पद्मावती नावाच्या सुस्वरूप कन्यका होत्या, त्या जगन्नाथांना अर्पण कराव्यात असा त्यांचा मानस होता। तेव्हा प्रभूंनी त्यांना स्वप्नात दृष्टांत देऊन, मी कलियुगात बौद्धावतार घेतलेला आहे, म्हणून तुमची कन्यका जयदेवांना द्या, ते माझाच अंश आहेत असे सांगितले। त्याप्रमाणे त्यांनी पद्मावतींचा जयदेवांशी थाटात विवाह लावून दिला। जयदेव नित्य नेमाने हरिकीर्तन करीत असे। त्यांनी एका भाविक सावकाराला अनुग्रह दिला होता। एके दिवशी त्याने जयदेवांना आग्रहाने आपल्या घरी नेले। त्यांना महिनाभर आपल्यापाशीच ठेवून घेतले। त्यांची मनपूर्वक सेवा केली। त्यांच्या नगरात ते नित्य हरिकीर्तन करत असे। आपले गुरु निरीच्छ आहेत हे सावकाराला माहीत होते, त्यामुळे त्यांना निरोप देताना गुरुदक्षिणा काय देवी असा त्याला प्रश्न पडला। तेव्हा त्याने त्याच्या परोक्ष गुरुपत्नी पद्मावतींसाठी मौल्यवान रत्नाभूषणे व वस्त्रे रथात ठेवली आणि बरोबर एक माणूस देऊन त्यांची सन्मानाने बोलवण केली। सावकाराने त्यांना गुप्तदान केले आहे ही गोष्ट 2 चोरांना माहीत होती, म्हणून तेही त्यांच्या मागोमाग निघाले। काही अंतर गेल्यावर सावकाराने पाठवलेल्या माणसाने काही महत्वाचे काम असल्याचे सांगून त्यांच्याकडे घरी जाण्याची अनुज्ञा मागितली। त्यांनी त्याला जाऊ दिले आणि अरण्यातून एकटेच रथ हाकत पुढे निघाले। ती संधी साधून ते दोन्ही चोर जयदेवांच्या रथाच्या बाजूने चालू लागले। त्यांचा हेतू समजायला त्यांना वेळ लागला नाही। ते त्यांना म्हणाले, तुमच्या मनात काय आहे हे मी जाणतो। या रथात द्रव्य, दागिने व उत्तम वस्त्रे आहेत, त्या सर्व मूल्यवान वस्तू आणि हा रथही तुम्ही घेऊन जा। तेव्हा यांना असेच जाऊ दिले आणि ही गोष्ट सावकाराला कळली तर तो आपल्याला शिक्षा करेल, म्हणून यांना मारून टाकलेलेच बरे, म्हणजे ही गोष्ट कोणाला कळणार नाही असा विचार करून ते दोघे त्यांना मारण्यास सरसावले।
पण तेवढ्यात विचार बदलून त्यांनी त्यांचे हातपाय तोडले आणि त्यांना एका खड्ड्यात टाकून द्रव्यासहित रथही घेऊन पळाले. अत्यंतिक वेदना होत असूनही जयदेव आत्मचिंतन करत त्या खड्ड्यात पडून होते. त्यावेळी त्यांच्या भोवती दिव्य प्रकाश पसरला होता. त्या दिवशी क्रौंच नावाचा राजा त्या अरण्यात शिकारीसाठी आला होता. रात्रसमयी खड्ड्यातील प्रकाश पाहून तो पुढे सरसावला. त्या तेजस्वी जयदेवांना नामस्मरणात दंग असलेलं पाहून त्याला मोठे नवल वाटले. हे कोणीतरी महात्मा आहेत असा विचार करून त्याने त्यांना वंदन केले आणि त्यांची अशी अवस्था कोणी केली याबद्दल चौकशी केली. तेव्हा त्यांनी मी जन्मापासूनच असा आहे असे खोटे सांगितले. राजाने त्यांना आपल्या प्रासादात नेऊन त्यांची खूप सेवा शुश्रूषा केली. पुढे जयदेवांनी त्यालाही अनुग्रह दिला. एके दिवशी राजाने त्यांना विचारले, महाराज, हरिभक्तीसाठी मी कोणती सेवा साधना करू? ते म्हणाले, राजा, तू साधू संतांची सेवा कर. त्यांना इच्छा भोजन व द्रव्य दक्षिणा दे, कारण संत सेवेने भगवंत परम संतुष्ट होतात. तो म्हणाला, पण संतांना कसे ओळखावे? ते म्हणाले, जी भाळी उभे गंध लावतात, 12 टिळे लावतात, गळ्यात तुळशीच्या माळा घालतात, मुखाने विष्णूंचे नाव घेतात, ते सर्व संत म्हणून ओळखावे. त्याप्रमाणे क्रौंच राजा साधूजनांचा सत्कार करू लागला. हळूहळू त्याच्या दातृत्वाची कीर्ती सर्वत्र पसरली. त्यामुळे याचकजन वैष्णवांचे रूप घेऊन त्याच्याकडे जाऊ लागले. ही वार्ता कळताच ज्यांनी जयदेवांचे करचरण तोडले होते ते दोघे चोरही साधू वेशात राजाकडे गेले. तेथे जयदेवांना राजसिंहासनावर बसलेले पाहून ते घाबरले आणि आता आपली धडगत नाही या विचाराने धास्तावले. जयदेवांनी त्यांना ओळखले होते म्हणून त्यांचे हसून स्वागत केले आणि राजाकडून उत्तम आदरातिथ्य करवून काही दिवस प्रासादातच ठेवून घेतले. तेथील वास्तव्यात ते दोघे चोर अत्यंत सावधपणे राहत होते. येथे कोणत्याही क्षणी मृत्यू येऊ शकतो म्हणून ते धास्तावले होते. त्यामुळे उत्तम पाहुणचार होत असूनही ते रोडावत चालले होते. त्यांची अवस्था पाहून राजा जयदेवांना म्हणाला, गुरुवर्य, आपल्या सांगण्यावरून मी त्या दोन्ही संतांची उत्तम बडदास्त ठेवली आहे, पण ते दिवसेंदिवस कृश होत चालले आहे. याचे काय कारण आहे? ते म्हणाले, राजा, ते दोघे अतिशय विरक्त आहे. त्यांना विषय भोग आवडत नाही, म्हणून त्यांना जायचे असेल तर जाऊ दे. तू त्यांना जे अपेक्षित आहे ते देऊन निरोप दे. त्यानंतर एके दिवशी त्या दोघांनी राजाकडे स्वस्थानी जाण्याची आज्ञा मागितली. त्याने तशी अनुमती दिली व म्हणाला, आपली काही इच्छा असल्यास सांगा. ते म्हणाले, आम्हाला 2 रथ भरून द्रव्य दे. त्याप्रमाणे त्यांनी सर्व सिद्धता करून त्यांना सन्मानाने निरोप दिला. तसेच आपले काही सेवकही त्यांच्या दिमतीला दिले. जयदेवांचा निरोप घेऊन ते दोघे मार्गस्थ झाले. क्रौंच राजाने त्या दोघा साधूंची जी विशेष व्यवस्था ठेवली होती त्याबद्दल सेवकांना मोठे नवल वाटले होते. मार्गाने जाताना त्यांनी दोघांना विचारले, जयदेव स्वामींची तुमच्यावर एवढी कृपा कशी? त्यावर त्यांनी उत्तर दिले, पूर्वी जयदेव आणि आम्ही एका दृष्ट राजाची चाकरी करत होतो. स्वामीजी त्याचे प्रधान आणि आम्ही त्यांचे सेवक होतो. पुढे त्यांच्याकडून काही अपराध घडला म्हणून राजाने आम्हा दोघांना त्यांचा वध करण्यास सांगितले, पण दया आल्यामुळे आम्ही त्यांचे फक्त हातपायच तोडले. अशा प्रकारे आम्ही त्यांना जीवदान दिले. त्या घटनेनंतर आम्ही विरक्त झालो आणि राजसेवेचा त्याग करून तीर्थयात्रा करू लागलो. यावेळी भ्रमण करत तुमच्या नगरात आलो असता जयदेवांनी आम्हाला ओळखले आणि राजाकरवी आमचा सन्मान करून त्या उपकारांची परतफेड केली. हे त्यांचे असत्य भाषण पृथ्वीला सहन झाले नाही. ती दुभंगली आणि तिने त्या दोघांनाही गडप केले. ते पाहून राजसेवक घाबरले. त्यांनी नगरात जाऊन सदर वृत्तांत जयदेवांना सांगितला. तेव्हा त्यांना खूप वाईट वाटले. त्यांनी श्रीकृष्णांचा धावा केला. म्हणाले, हे रुक्मिणी रमणा, रावण, शिशुपाल, कंस, चाणूर, पुतना हे तुमचे शत्रू असूनही तुम्ही त्यांच्यावर कृपा केलीत. त्या सर्वांना सायुज्य मुक्ती दिली. मग माझ्या शत्रूंनाही अधोगती कशासाठी? ते काही नाही. तुम्ही त्यांचाही उद्धार करा. हे ऐकून भगवान श्रीकृष्ण चतुर्भुज स्वरूपात त्यांच्या सन्मुख प्रकट झाले. त्यांनी त्यांचे तुटलेले हातपाय पूर्ववत केले आणि विमान पाठवून त्या दोन्ही चोरांना वैकुंठात नेले. त्यानंतर जयदेवांच्या भक्तीविषयी धन्योद्गार काढून प्रभू अदृश्य झाले. या घटनेचे राजालाही मोठे नवल वाटले. त्याला जयदेवांचा अधिकार समजला. तो त्यांची स्वतः सेवा करू लागला. त्यांनी पद्मावतींना मोठ्या सन्मानाने राजवाड्यात बोलावून आणले आणि आपल्या राणीला त्यांची सेवा करण्यास सांगितले. तेथील मुक्कामात एके दिवशी राणीच्या माहेराहून एक दूत आला. त्याने राणीचा बंधू मृत झाला असून त्याची पत्नी सती जाणार आहे हे दुःखद वृत्त सांगितले. ते ऐकून राजस्त्रिया शोकाकुल झाल्या, पण पद्मावती मात्र शांत होत्या. ते स्त्रियांना खटकले
त्या म्हणाल्या, एवढं दुःखद वृत्त पण तुम्हाला त्याबद्दल काहीच कसे वाटत नाही? त्यावर त्या म्हणाल्या, पतीच्या निधनानंतर एखादी स्त्री उशिरा सती गेली तर काय उपयोग? तिच्या विलंबामुळे तिचा परलोकात गेलेला पती तिला कधी भेटेल सांगता येत नाही. म्हणून पती निधनाची वार्ता कळताच खऱ्या पतिव्रतेचा प्राणही तत्काळ गेला पाहिजे. ते म्हणणे राणीला अजिबात रुचले नाही. तिने प्रधानाशी गुप्त चर्चा करून त्यांच्या पातिव्रत्याची परीक्षा घेण्याचे ठरवले. त्यानंतर एके दिवशी राजा जयदेवांना घेऊन शिकारीला गेला असता प्रधानाने जयदेवांची वस्त्रे प्राण्यांच्या रक्तात भिजवून एका सेवकाकडे दिली आणि त्यांचे काय करायचे हे त्याला नीट समजावून सांगितले. त्याने ती वस्त्रे राजवाड्यात आणली आणि राणीला भेटून वाघाने हल्ला करून जयदेवांना ठार मारल्याचे दुःखद वृत्त सांगितले. ही वार्ता वेगाने राजवाड्यात पसरली. राणीने धावत जाऊन हे वृत्त पद्मावतींना सांगताच त्यांनी तत्काळ प्राणत्याग केला. ते पाहून तिला धक्काच बसला. अंतपुरासह सर्वत्र एकच हाहाकार माजला. राजा जयदेवांसह शिकारीहून परतला तेव्हा आपल्या गुरूंच्या पत्नीचे अकाली निधन झालेले पाहून त्याला अतिशय वाईट वाटले. त्याचे दुःख पाहून प्रधानाने राणीने पद्मावतींच्या बाबतीत कसा खोटा बनाव केला ते सांगितले. ते ऐकून तो संतापला. त्याला तिचा शिरच्छेद करावा असे वाटत होते, पण स्त्री हत्येचे पातक नको म्हणून त्याने जयदेवांची क्षमा मागून स्वतःच अग्निप्रवेश करायचे ठरवले. तेव्हा अंतर्ज्ञानी जयदेवांनी त्याला थांबवले. ते पद्मावतींच्या मृतदेहापाशी गेले आणि गीत गोविंद मधील 24 अष्टपद्यांचे गायन करून नारायणांना आर्ततेने आळवण्यास सुरुवात केली. ती त्यांची भावपूर्ण करुणा वचने ऐकून श्रीहरी प्रसन्न झाले. त्यांनी तेथे प्रकट होऊन त्यांना दृढ आलिंगन दिले आणि पद्मावतींना जिवंत करून आपल्या प्रिय भक्ताला जे कोणी या अष्टपद्या गातील त्यांच्यापाशी मी हात जोडून सदैव उभा राहील असा वर दिला. तेव्हा जयदेव आणि पद्मावती दोघांनीही त्या महाप्रभूंना वंदन केले. त्या मंगल प्रसंगी देवांनी पुष्पवृष्टी केली आणि समस्त वैष्णव श्री हरींचा जय जयकार करत नाचू लागले. सर्वत्र आनंदी आनंद झाला. अध्याय 2 समाप्त.